मातंग समाजाचे बरेच काही लोक सत्ताधारी पक्षात आहेत, परंतु अ ब क ड वर्गीकरणाचा जो काही विषय आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला आणि अ ब अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड प्रमाणे जे काही राज्यातले सरकार आहे त्यांना हा निर्णय बहाल करण्यात आला की तुम्ही तुमच्या स्तरावर तो निर्णय घेऊ शकतात। त्याच्यामुळं सक्रिय भाजपचे असणारे सदस्य आणि भाजपचे असणारे लोक यांच्याशी त्याचा काही संबंध नाही। ज्या दिवशी हा निकाल जाहीर झाला त्या दिवशीपासून महाराष्ट्राचे विधानसभेचे आमदार अमित गोरखे यांनी सातत्याने हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना वेळोवेळी भेटून सभागृहामध्ये हा आवाज उठून शासनाला बदर समिती स्थापन करण्यासाठी भाग पाडले आणि बदर समितीने हा जो काही अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी तयार केला आणि तो अहवाल तयार केल्याच्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने हरकती मागवल्या आणि तो हरकतीचा वेळ 15 एप्रिल होता, परंतु परत त्या ठिकाणी कोणी ऑब्जेक्शन घेतलं आणि तो हरकतींचा जो वेळ आहे तो 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला। आज 30 एप्रिल उलटून खूप दिवस झाले आहेत, तरी आजची जी बैठक होती महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बीड असेल, जालना असेल, परभणी असेल, बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी अनेक आंदोलने, मोर्चे, कलेक्टर ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल या ठिकाणी गेलेले आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे की तात्काळ लवकरात लवकर अ ब क ड प्रमाणे वर्गवारी करून हे आरक्षण लागू करण्यात यावे। हो, हे सत्य आहे। महाराष्ट्राचे विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे हे सातत्याने जेव्हापासून ते आमदार झाले तेव्हापासून सातत्याने त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 100 पैकी 80% प्रश्न हे मातंग समाजाचे अन्याय, अत्याचार, उन्नती, प्रगती असेल, त्यानंतर बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना असेल, अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करायच्या संदर्भात असेल, त्यानंतर लवजी साळवे यांचं संगमवाडीमधील जे मोठं स्मारक आहे तो स्मारकाचा विषय असेल, चिरागनगरमधील अण्णाभाऊ साठे यांचं जे स्मारक आहे त्याचा विषय असेल, सातत्याने जो काही मातंग समाजाचा जो काही विषय आहे तो सातत्याने सभागृहात ते मांडण्यात आलं आणि अ ब क ड जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये मातंग समाजाचे 3 ते 4 आमदार असून परंतु सातत्याने एकच आमदार अमित गोरखे हा विषय मांडत असून त्यांना जे काही आज या ठिकाणी जे अ ब क ड विरोधी गट आहे त्यांच्याकडून त्यांच्या घरी एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली की तुम्ही जर ह्या विषयावर जर काही हात घालताल किंवा सातत्याने हे विषय मांडताल तर तुम्हालाच आम्ही जिवंत मारून टाकू अशी धमकी त्यांना मिळालेली आहे।